सेम पोझिशन मध्ये एंड होतो पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर. हे आपलं लिक्विडचं ट्रे आहे आणि हे मधलं कम्फर्टसाठी येते. आणि दार आपलं नॉर्मली उघडायचं, कापड एक एक करून टाकायचं आतमध्ये. आणि पॅन्ट शर्ट असेल तर कॉइन्स वगैरे बघून टाका आतमध्ये. अगर तुमचा ड्रेस साडी वगैरे काय असेल तर तिला टाचपिन वगैरे बघून टाका. टाचपिन असेल तर काढून ठेवायचं, मगच टाकायचं आतमध्ये. जर आतमध्ये अडकलं तर तिचा ड्रेन पंप जे आहे खराब होऊन जातो. झाली नॉर्मली बंद. कापड टाकलं, लिक्विड टाकल्यानंतरच आपला मशीन ऑन करायचं. आणि हे 24 आवर्स चालू ठेवायचं, काय अडचण नाही. तर हे झालं आपला हे प्रोग्राम आहे. तर हे प्रोग्राम आपले सिलेक्ट करण्यासाठी, कुठलाही प्रोग्राम आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी हा बटन आहे. हे जसं फिरवलं आपण ते सिलेक्ट होतो. तर हे एक्सप्रेस 15 आपला प्रोग्राम आहे. तर ह्याच्यात तुम्हाला फक्त दोन जोड कापड धुवायचं आहे. 2 जोडपेक्षा जास्त नाही. 15 मिनिटाचा तो प्रोग्राम आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्ही जास्त कापड टाकलं तर तुमचं मशीन जे आहे वर्क होणार नाही पूर्ण जसं पाहिजे तसं. आणि हे बल्कीमध्ये तुम्हाला पातळ ब्लँकेट कर्टन तुम्ही धुवू शकता. सोफा सेटचं कवर ते असेल तर तुम्ही जाड ते आपण काय म्हणतो रग ते तसलं काय धुवायचं नाही आतमध्ये. आणि हे क्रेडल वॉश मध्ये तुम्हाला हँडवर्क आणि स्टोनचे कापड असेल, साडी ड्रेस ते तुमचे वर्क आणि हँडवर्क स्टोनचे असतील ते तुम्ही क्रेडल वॉश मध्ये धुवू शकता. फक्त 2 पीस टाकायचे मॅडम. जास्त टाकलं की तुमचं ते स्टोन कापड खराब होतात. ही स्पिन ड्राय रेंज ते एका नॉर्मल पाणीमध्ये तुम्हाला पिळून देतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही हाताने धुलेले आहेत किंवा पावसामध्ये भिजलेले कापड आहे त्याच्यासाठी ऑप्शन आहे. बाकीचे सगळ्या प्रोग्राम मध्ये स्पिन आहे, रिन्स आहे, वॉश आहे, सगळं असतं. ते तुम्हाला एक्स्ट्रा दिलं आहे कारण की तुम्ही जर पावसामध्ये भिजलेला आहे तर तुम्ही कम्फर्टेबल पाण्यामध्ये तुम्ही रिन्स करून ड्राय करू शकता त्याला. आता इथं मिक्स डेली मध्ये तुम्हाला 6 जणांचे कापड धुण्यासाठी म्हणजे 12 पीस. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं मिक्स टाकलं तरी चालतं. पॅन्ट शर्ट कॉटन मध्ये कॉटनचं कापड असेल तर 6 जोड. आणि सॅन्टेटिक जे आहे तुम्हाला सिल्क आणि ॲक्रेलिक जे कापड असतं सॉफ्ट त्याच्यात तुम्ही धुवू शकता ते क्वांटिटी मध्ये असेल तर. आणि जर प्लेन साडी असली तुमची विदाउट वर्क आणि स्टोनवाली पूर्ण प्लेन तर तुम्ही सॅन्टेटिक मध्ये धुवू शकता ते पण. आणि हे बेबी वेअर लहान मुलांचे कापड धुण्यासाठी. आणि रिफ्रेश हे जे प्रोग्राम आहे आता ते नवीन आलेलं आहे या मॉडेलमध्ये. तर तुम्ही पार्टीवेअर ड्रेस असतो तुमचा, पार्टीमध्ये जाऊन आलेला 1 टाइम यूज झालेला कापड असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेश करून पहिला तुम्ही ठेवू शकता किंवा वापरू पण शकता त्याला दुसऱ्या पार्टीमध्ये. आतमधले स्मेल आणि मॉइश्चर जे असतो ते आपलं मशीन स्टीम करून सगळं काढून देतो. त्याला पाणी पण लागत नाही, लिक्विड पण लागत नाही. त्याचे कमी जास्त करता येतं ना तुम्हाला. हे स्पिनचं बटन आहे ना, तुम्ही इथून आरपीएम वाढू शकता. आपलं किती लास्ट मॅक्झिमम 1200 आहे. आपला रेग्युलर 800 चालतो तर तुम्ही 1200 करू शकता. टेम्परेचर पण वाढू शकता तुम्ही, 60 डिग्री पर्यंत करू शकता तुम्ही. टेम्परेचरचं आहे बटन, हे स्पिनचं आहे. बाकीचं तुम्हाला काही म्हणजे ऍड करण्याची गरज नाही. तर रेग्युलर आपलं फक्त तुम्हाला पावसामध्ये जास्त आरपीएम लागतो. बाकी मग दुसरं दोन्ही सीझन मध्ये तुम्हाला लागत नाही. रेग्युलर 800 आरपीएम पुरतं आपल्याला. फक्त तुम्ही ह्याच्यात 3 मिनिट सेव्ह करू शकता टाइम सेव्हर मध्ये. हे दाबलं की तुम्हाला 57 मिनिट होतोय. 1 तासाचा प्रोग्राम मध्ये तुम्हाला 3 मिनिट तुमची उरते त्याच्यात, जास्त नाही. मिक्सिंग मध्ये लावतो ना तेव्हा इथं बघायचं की इथं स्टीम ऍड आहे का नाही. कुठला स्टीमचा? एकदा प्रेस केलं ना मॅडम स्टीम ऍड होतो. एकदा प्रेस केलं की स्टीम ऍड होतो. फक्त तुमचं थोडं टायमिंग 1 तास 25 मिनिट होणार. गरम पाणी तुम्हाला ऑइलेट तुम्ही काढू शकता त्याला. स्टीम पाहिजे असेल तर तुम्हाला स्टीम ऍड करावं लागेल थोडं. आणि ड्रम क्लीनचा आहे काही ऑप्शन याच्यात? ड्रम क्लिनिंग साठी आपला डिस्केल पावडर येतो. तुम्हाला प्रत्येक दीड महिन्याला एकदा ते पावडर टाकून तुम्हाला क्लीन करून घ्यावं लागतं. ड्रम मिक्सर डेली मध्ये